नवरात्रीचा उत्सव वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो, ज्यामध्ये आश्विन महिन्यात शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो। या काळामध्ये माता दुर्गेच्या 9 रूपाची पूजा केली जाते, घरोघरी घटस्थापना केली जाते, अखंड ज्योत लावली जाते, माता दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि 9 दिवस विशेष पूजेनंतर दसऱ्याच्या दिवशी माता दुर्गेच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते। हिंदू धर्मामध्ये नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात। या 9 दिवसासाठी धार्मिक ग्रंथामध्ये काही नियम सांगण्यात आलेले आहेत, त्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे। अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा नवरात्रीच्या काळात काही चुका केल्यास माता दुर्गेच्या, माता अंबेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही। त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीनुसार केलेली उपासना जीवनात अपार सुख आणि समृद्धी भरते। तर असे कोणते नियम आहेत किंवा अशा कोणत्या चुका आहेत त्या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपल्याला करायच्या नाहीत। व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होण्यासाठी हे नियम आपल्याला पाळायचे आहेत। कुठलीही व्रत असो किंवा एखादी वस्तू जरी तुम्ही म्हटलात, ती जरी वस्तू आपल्याला वापरायची असेल तर तिचे नियम सर्वात पहिले आपल्याला माहीत असायला हवेत। मग आपण देवी आईचे व्रत करतो तर त्याचे नियमसुद्धा आपल्याला माहीत असायलाच हवेत। तर हे नियम कोणते आहेत, नवरात्राच्या 9 दिवसात कोणते नियम पाळावे, महिलांनी या 9 दिवसामध्ये कोणत्या चुका करू नयेत, तरच आपल्याला व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होईल। तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। नवरात्रीच्या काळात चुकूनही नखे आणि केस कापू नये। केस नखे कापणे ही कामे नवरात्री सुरू होण्यापूर्वी करावीत, अन्यथा जीवनावर त्याचा अशुभ परिणाम होतो। नवरात्रीच्या काळात चामड्यांच्या वस्तूंचा वापर करू नये, तसेच चामड्यांच्या वस्तू खरेदी करू नयेत। चामड्यांच्या वस्तू अशुद्ध असतात, त्या प्राण्यांच्या त्वचेपासून बनवल्या जातात। नवरात्रीत अशा वस्तू घरात ठेवल्याने किंवा वापरल्याने नकारात्मकता येते, त्यामुळे नवरात्रामध्ये चामड्यांच्या वस्तूंचा वापर शक्यतो टाळावा। म्हणूनच नवरात्रामध्ये अनवाणी पायाने चालायचे सुद्धा व्रत केले जाते, म्हणजेच 9 दिवस चपला किंवा शूज पायामध्ये घालत नाहीत, हे सुद्धा व्रत काहीजण करतात। नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये पवित्र आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे, त्यामुळे या 9 दिवसात मांसाहार करू नका आणि घरी सुद्धा आणू नका। नवरात्रीमध्ये लसूण आणि कांदा खाण्यासुद्धा मनाई आहे, म्हणजे नवरात्रामध्ये लसूण आणि कांदा सुद्धा खाऊ नये। तर हे लसूण, कांदा हे पदार्थ तामसिक आहारामध्ये येतात, तर त्यामुळे या पदार्थांचे सेवन सुद्धा नवरात्रामध्ये करू नये। तसेच मद्यपान सुद्धा नवरात्रामध्ये करू नये। नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये। नवरात्रीत उपवास करत असाल तर व्रत ठेवणाऱ्यांनी दाढी मिशा किंवा केस कापू नयेत। 9 दिवसापर्यंत नख कापणं देखील वर्ज्य मानलेलं आहे। जर तुम्ही नवरात्रामध्ये अखंड ज्योत लावली असेल तर या दिवसामध्ये तिला एकटं सोडू नये। जर तुमचं महत्त्वाचं काम असेल तर तुमचे नातेवाईक किंवा जवळचे कोणी व्यक्ती असेल तर त्यांना घरामध्ये बसून मग तुम्ही बाहेर जाऊ शकता। 9 दिवसांचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे आणि बिना धुतलेले कपडे परिधान करू नये। 9 दिवसांचा तुम्ही जर उपवास करत असाल तर 9 दिवस उपवासामध्ये मिठाचे सेवन करू नये। विष्णू पुराणानुसार नवरात्रीचे व्रत तुम्ही करत असाल, नवरात्रीचा उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा कमीत कमी या 9 दिवसामध्ये तरी दिवसा झोपू नये। नवरात्रीच्या दिवसात फलाहार एकाच जागेवर बसून केला पाहिजे। जर तुम्ही नवरात्राच्या 9 दिवसामध्ये चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचे पठण करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नये, त्यामुळे या पाठाचे फळ आपल्याला नकारात्मकरित्या मिळू शकते। बरेच लोक भूक भागवण्यासाठी तंबाखूचे सेवन करतात, तर ही चूक सुद्धा उपवासादरम्यान करू नये। व्यसनामुळे व्रत खंडित होते। तसेच ब्रह्मचर्याचे सुद्धा पालन या नवरात्रामध्ये 9 दिवस करायचे आहे, म्हणजे शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताचे योग्य फळ मिळत नाही असे सुद्धा म्हटले जाते। तर त्यामुळे तुम्ही या 9 दिवसामध्ये या सर्व गोष्टींचे, या नियमांचे पालन करायचे आहे। स्त्रियांनी या 9 दिवसामध्ये काळे कपडे घालू नयेत। तसेच तुम्ही देवी आईला सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवत असाल, म्हणजे आपण जे जेवणामध्ये अन्न बनवतो तर ते नैवेद्य तुम्ही दाखवत असाल तर तसं करू नका। तर तुम्ही उपवासाचे जे पदार्थ आहेत तेच देवी आईला नैवेद्य म्हणून अर्पण करा। नवरात्रीच्या या 9 दिवसामध्ये कोणाशीही मोठ्या आवाजात बोलू नये।
वाणी संयमित आणि शांत ठेवावी, म्हणजे खोटे बोलू नये, कोणाचाही अनादर करू नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवरात्रीतील व्रताचरण हे निर्मळ मनाने, प्रामाणिकपणे आणि मनोभावे करावे. श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे उत्तम मानले गेले आहे. देव हा भक्तीचा भुकेला आहे असे म्हटले जाते. त्यामुळे यथाशक्ती यथासंभव व्रताचरण करावे. व्रताचरण कालावधीत भक्तिभाव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. मनापासून केलेली प्रार्थना, उपासना, नामस्मरण, जप सकारात्मक शुभ फलप्राप्ती करण्यास सहाय्यभूत ठरते. नवरात्रीच्या काळात खास करून महिलांचा अनादर करू नये, अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे. मात्र या 9 दिवसामध्ये विशेष त्याची काळजी घेतली पाहिजे. नवरात्र हा एक असा सण आहे ज्यामध्ये दुर्गा देवीच्या 9 स्वरूपाची 9 रूपांची पूजा केली जाते. त्यामुळे हा सण आपल्या सभोवतालच्या महिलांचा आदर करणारा असावा. केवळ या 9 दिवसातच नाही तर दुर्गेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा नेहमीच आदर करावा. शांत घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो. माता लक्ष्मी आनंदी आणि समृद्धीने आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे तुमच्या घरामध्ये नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचे वादविवाद, मतभेद, मारामारी, हाणामारी या सर्व प्रकार शक्यतो टाळावे. दुर्गा मातेला जो तुम्ही नैवेद्य अर्पण करता त्यामध्ये कांदा आणि लसूण यांचे पदार्थ नसावे. शक्यतो आपण जे उपवासाला पदार्थ खातो तर तेच देवी आईला सुद्धा उपवासामध्ये तुम्ही अर्पण करायचे आहेत. नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशतीच्या श्लोकाचे पठण करणे ही शुभ मानले जाते. मात्र आपण ते योग्यरित्या करत असल्यास त्याचे पुण्यफळ प्राप्त होते. म्हणजेच जर तुम्ही मंत्र, जप किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असाल तर तो करत असताना मध्येच बोलू नये किंवा मध्येच उठू नये. ते करत असताना शांतपणे मनोभावे करावे. नवरात्रीच्या नियमांचे पालन करत भक्तिभावाने आणि उत्साहाच्या वातावरणात हा सण किंवा नवरात्रीचा हा उत्सव साजरा केल्यास त्याची वेगळीच अनुभूती किंवा वेगळाच अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे मनोभावे कुठलेही व्रताचरण करावे. नवरात्रीचे व्रत आचरण करत असताना नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. अन्य वेळी आपण इतर दिवशी सकाळपर्यंत झोपले तरी चालेल, मात्र नवरात्रामध्ये हा नियम पाळणे आवश्यक आहे. नवरात्रीचा कालावधी हा दुर्गा देवीचे पूजन, भजन, कीर्तन, नामस्मरण, जप, आराधना, उपासना करण्यासाठी सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानला जातो. नवरात्रीतील व्रताचे आचरण करताना बटाटे, तळलेले तेलकट पदार्थांचा सेवन करू नये. व्रताच्या कालावधीत बटाटा अधिक प्रमाणात खाल्ल्यास शरीराचे स्थूलत्व वाढते. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये जर कोणी आपल्या घरी आलं, इतर दिवशी सुद्धा आपल्या घरी कोणी आलं तर उपाशीपोटी घरातून कोणालाही कधीही रिकाम्या हाती जाऊ देऊ नये. कमीत कमी सुवासिनी स्त्री या 9 दिवसामध्ये आपल्या घरी किंवा दारात आली तर तिला हळदी कुंकू आणि साखर तरी नक्कीच द्यावी. नवरात्रीच्या 8व्या दिवशी कन्यापूजन केले जाते. तर या 9 दिवसामध्ये तुम्ही एखाद्या सुवासिनी स्त्रियेला किंवा कन्यापूजनाच्या दिवशी काही कन्यांना 5-7 तुमच्या पद्धतीने जेवढे शक्य होईल तेवढ्या कन्यांना तुम्ही भोजन दिले तर तुम्हाला त्याचे सुद्धा फळ प्राप्त होईल. तर या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ज्या सांगितल्या आहेत त्या नक्कीच करायच्या आहेत. या नियमांचं पालन नक्कीच करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नवरात्रातील संपूर्ण नियमांची माहिती दिलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा. आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.